येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्य सरकारचं विशेष करून शिक्षण क्षेत्रातले नेमके गोल्स काय आहेत आणि प्रायोरिटीज काय आहेत? शिक्षण हे एकमेव क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये सुधारणा घडून यायचं राहिलेलं होतं. जी सुधारणा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून पहिल्यांदा घडून आली. राज्यशास्त्र विषयामध्ये आम्ही 2500 वर्षांपूर्वी प्लेटो काय म्हणाला, एरिस्टॉटल काय म्हणाला, या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवतो. पण मुलींसाठी कम्प्लिटली जे एज्युकेशन आहे ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं केलंय. शिक्षण क्षेत्र हे अलिप्तपणे बघून चालता कामा नये, ते एका लार्जर मिशनचा तो भाग आहे. महाराष्ट्र हे पायंडा निर्माण करणारं राज्य आहे. पुण्याच्या पॉलिटेक्निकनी मर्सिडीज बेंज बरोबर एक करार केलेला आहे. जर्मनीला 4 लाख मराठी मुलं पुढच्या काही काळामध्ये जातील. आता रोजगाराभिमुख शिक्षण, इंडस्ट्रीला इन्व्हॉल्व्ह करून त्याच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण, यावरती येत्या काळात भर दिला. की एनईपी राबवणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. शिक्षकाची भूमिका ही सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे आहे. एनईपी म्हणजे कौशल्य, एनईपी म्हणजे राष्ट्राचा विकास. दोन 2020 साली भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणलं. त्याची आता टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे. परंतु मातृभाषेतून शिक्षण आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टीम हे 2 मुद्दे सोडले तर या व्यतिरिक्त याची फारशी चर्चा होत नाही. आजही विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे. आज याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर. नमस्कार सर, पोस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते काय आहे आणि हे आणण्यामागे सरकारचा हेतू काय आहे? 1991 मध्ये भारतामध्ये आर्थिक उदारीकरणाची, जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्या अंतर्गत जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये आपण सुधारणा घडून आणल्या. शिक्षण हे एकमेव क्षेत्र असं होतं की ज्यामध्ये सुधारणा घडून यायचं राहिलेलं होतं. जी सुधारणा राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या माध्यमातून पहिल्यांदा घडून आली. शेवटचं राष्ट्रीय शिक्षण धोरण हे 1986 साली होतं. त्यानंतर जवळपास 3 दशकांचा कालावधी गेला आणि आता आपल्याला 21व्या शतकामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जी बदललेली आव्हानं आहेत त्याचा सामना करण्यासाठी आपल्या एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं हे अत्यंत गरजेचं होतं. दुसरं असं आहे की जसा गतिशक्तीसारखा एखादा केंद्र सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याच्या अंतर्गत आता एखादं विशिष्ट क्षेत्र हे अलिप्त राहून काम नाही करणार, तर ते एका लार्जर मिशनचा भाग असेल. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सगळ्यांचं मुख्य उद्दिष्ट हे 2047 मध्ये जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला विकसित भारत, म्हणजे सध्या जो आपला विकसनशील भारत आहे, ज्याला मिडल इन्कम नेशन असं म्हणतात, तर पुढच्या 25 वर्षांमध्ये या मिडल इन्कम ग्रुपमधल्या देशाला, विकसनशील देशाला विकसित देशात जर आपल्याला परावर्तित करायचं असेल तर त्याच्यासाठी एक ब्रॉडर व्हिजन एक आखलं गेलं आहे. तर याच्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर तुम्हाला लागणार आहे. मग हे स्किल मॅनपॉवर, जी आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे ती बेसिकली थेरी ओरिएंटेड आहे. म्हणजे तुम्ही बीएचं उदाहरण जर घेतलं तर तुम्हाला असं जाणून येईल की एक व्यक्ती जर बीए झाला तर त्याच्यापुढे, त्या मुलापुढे फक्त 2च ऑप्शन असतात. एक तर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची, नाही तर त्यांनी प्राध्यापक व्हायचं. याशिवाय तिसरा ऑप्शन त्याच्यापुढे नाहीच आहे. कारण आपण त्याला बीए करत असताना वर्गांमध्ये, क्लासरूममध्ये ज्या प्रकारचं शिक्षण देतो आहे त्या शिक्षणमध्ये स्किल कंपोनंट काहीच नाही आहे. आम्ही आता उदाहरण मी तुम्हाला राज्यशास्त्राचं देतो की राज्यशास्त्र विषयामध्ये आम्ही 2500 वर्षांपूर्वी प्लेटो काय म्हणाला, एरिस्टॉटल काय म्हणाला, या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवतो. पण जेव्हा तो मार्केटमध्ये जातो तेव्हा त्याला विचारलं जातं की बाबा तुझं DTPचं स्किल आहे का, तुझं इंग्लिशचं आर्टिक्युलेशन आहे का, तुला ड्राफ्टिंग जमतं का, आणि तो म्हणतो नाही, मला तर हे काही शिकवलंच गेलेलं नाही आहे. त्यामुळे कोणताही विषय जो असेल तो केवळ थेरी ओरिएंटेड असल्यामुळे जर अशा प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर तुम्हाला तयार करायचं असेल तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून आणावा लागेल. म्हणून शिक्षण क्षेत्र हे अलिप्तपणे बघून चालता कामा नये, ते एका लार्जर मिशनचा तो भाग आहे आणि ते मिशन विकसित भारताचं आहे. मग त्याच्यामध्ये अर्थ असेल, तुमचं कॉमर्स मिनिस्ट्री असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, हायर एज्युकेशन असेल, हे सगळं आता ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे. आणि ते लिंक्ड असल्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा विचार करावा लागणार आहे, ज्याचा भर हा 50% स्किल ओरिएंटेशनवरती आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे माझा की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या ज्या बदलत्या गरजा आहेत त्या लक्षात घेता याच्यामध्ये नेमके कुठले धोरणात्मक बदल केलेले आहेत? तुम्हाला मी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाची एकूण रचना सांगतो. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचे मध्ये सर्वात जास्त, म्हणजे सेकंड लार्जेस्ट नंबर ऑफ कॉलेजेस आपल्याकडे आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सेकंड हायेस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. आपल्याकडे उत्तर प्रदेशच्या खालोखाल आपल्याकडे आहेत.
आपल्याकडे एकूण उच्च शिक्षणामध्ये 43 लाख विद्यार्थी आहेत आणि या 43 लाख विद्यार्थ्यांमध्ये 21 लाख या मुली आहेत. आपल्याकडे साधारणतः 6,000 महाविद्यालय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात आणि त्यापैकी आणि त्याच्यामध्ये 83 विद्यापीठ आहेत. आपल्याला फक्त 13 पब्लिक युनिव्हर्सिटीज माहिती आहेत, जसं आपलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे. पण त्याच्याशिवाय आपल्याकडे जवळपास 35 ही खाजगी विद्यापीठ आहेत. तेवढ्या संख्येची डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत, युनिटरी युनिव्हर्सिटी आहे, क्लस्टर युनिव्हर्सिटीज आहे, डिनोव्हो युनिव्हर्सिटीज आहेत. अत्यंत डायनामिक आणि डायव्हर्सिफाईड अशा प्रकारची महाराष्ट्राची एज्युकेशन सिस्टम आहे. आणि आता आपण ह्या सरसकटपणे 24-25 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये NEP लागू केलेली. कोणालाही ऑप्शन नाही, कोणालाही पर्याय नाही. आणि त्यानुसार आपण आवश्यक ते शासन निर्णय निर्गमित केले, विद्यापीठांना सूचना दिल्या, विद्यापीठांनी 1 वर्ष त्याच्यावरती काम केलं आणि ते केल्यानंतर आपण कोर्स स्ट्रक्चर तयार केले. त्या कोर्स स्ट्रक्चरला BOSनी तयार केलं, अकॅडमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिलने त्याला मान्यता दिली आणि आता हे कोर्स स्ट्रक्चर इम्प्लिमेंट झालेलं आहे. आता हे जेव्हा आपण केलेलं आहे त्यामध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. एक महत्त्वाचा बदल असा आहे की आता 12वी नंतर जो विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहे तो NEPच्या स्ट्रक्चरमध्ये ॲडमिशन घेईल. तो करत असताना आपण मेजर आणि मायनर अशा प्रकारचं डिव्हिजन केलेलं आहे. मेजर जो विषय असेल तो विषय आणि मायनर विषय यामध्ये 60-40 अशा प्रकारचं डिव्हिजन हे झालेलं आहे. प्रत्येक वर्षी त्याला 4 क्रेडिटचा कंपल्सरीली एक स्किलचा कोर्स हा करावा लागणार आहे. आता फर्स्ट इयर झाला, यापूर्वीची आपली जी म्हणजे सध्याची जी आपली एज्युकेशन पॅटर्न आहे NEP लागू करण्यापूर्वीची, तुम्ही 12वी उत्तीर्ण झालात आणि तुम्ही BA फर्स्ट इयरला गेलात आणि फर्स्ट इयर नंतर तुम्ही शिक्षण सोडून दिलं तर तुमचं क्वालिफिकेशन शेवटचं काय राहील? 12वी पास, तेवढंच राहील फक्त. पण आता तसं नसेल. आता तुम्ही फर्स्ट इयर पूर्ण केल्यानंतर शिक्षण जर काही काळासाठी सोडलं तर तुमच्याकडे असेल 12वी प्लस सर्टिफिकेट, कारण फर्स्ट इयर झालं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. तुम्ही सेकंड इयर पूर्ण केलं तर तुम्हाला डिप्लोमा मिळेल, थर्ड इयर पूर्ण केलं तुम्हाला डिग्री मिळेल आणि त्याच्यानंतर आणखीन फोर्थ इयर केलं तर डिग्री विथ रिसर्च. हे जर तुम्हाला महत्त्वाचं आहे ते जर तुम्ही 4 इयर केलं तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन फक्त 1च वर्षाचं आहे. आता जे पोस्ट ग्रॅज्युएशन 2 वर्षाचं आहे आणि याही वरती जाऊन जर तुम्ही 4th इयरला तुमचा स्कोर हा सबस्टॅन्शियल असेल, तो डिस्टिंक्शन प्लस असेल तर तुम्हाला डायरेक्टली PhDला ॲडमिशन घेता येईल, जी फॅसिलिटी आपल्याकडे नव्हतीच आजपर्यंत. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर एखादा विद्यार्थी डायरेक्ट PhDला रजिस्ट्रेशन करू शकतो हे आपल्या ऐकण्यामध्ये सुद्धा नाही आहे. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मुलांना फायदा असा होणार आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षी स्किलशी रिलेटेड त्या विषयाशी निगडीत जे स्किल आहे ते आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलंय. दुसरा, आजपर्यंत इंटर्नशिप हा प्रकार नव्हता, आजपर्यंत ऑन जॉब ट्रेनिंग हा प्रकार नव्हता. म्हणजे मी BA पॉलिटिकल सायन्स करत असताना मला इंटर्नशिप करावी लागेल. मग मी इंटर्नशिप कुठे करावी? तर मी इंटर्नशिप पंचायत राज समितीच्या ऑफिसमध्ये करू शकतो, ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये मी जाऊन करू शकतो, मी एखाद्या आमदार खासदाराकडे जाऊन इंटर्नशिप करू शकतो. हे का गरजेचं आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेशन आलं पाहिजे. म्हणून स्किल आपण याच्यामध्ये आणलं, इंटर्नशिप आपण याच्यामध्ये आणली, इंटर्नशिपच्या गाईडलाईन्स आपण इश्यू केल्या, त्याचप्रमाणे ऑन जॉब ट्रेनिंग सुद्धा आपण आता आपल्या BA मध्ये इंट्रोड्यूस केलं. त्यामुळे जो विद्यार्थी यावर्षी ॲडमिशन घेईल आणि 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर तो जेव्हा ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडेल तेव्हा त्याच्याकडे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आवश्यक ते सर्व कौशल्य असतील जे आजपर्यंत नव्हते. म्हणून मुलांना केवळ सिव्हिल सर्व्हिसेस द्या किंवा प्राध्यापक व्हा याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. तो पर्याय NEPने तुम्हाला उपलब्ध करून दिला. आता तुम्ही खूप मोठा एक कॅनव्हास सांगितला की जो NEP नंतर मुलांसाठी आणि एकूणच आपल्या एज्युकेशन सिस्टीमसाठी ओपन होतोय. परंतु आपली जी विद्यापीठ आहेत किंवा एकल इन्स्टिट्यूट्स आहेत त्या हा सगळा भार पेलवण्यासाठी सक्षम आहेत का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता काय झालंय की NEP ही कोणती जादूची कांडी नाही आहे की तुम्ही एका क्षणात फिरवली आणि दुसऱ्या क्षणात रिफॉर्म झाले. आपण हे सगळं टप्प्याटप्प्याने करतोय, आपण विश्वासात घेऊन करतोय, हे ट्रायल आणि एरर बेसिसवरती चाललंय. म्हणून आपण काय केलं, सरसकट NEP सगळ्यांना लागू नाही केली, आपण NEP 2 टप्प्यांमध्ये राबवली. 23-24 मध्ये आपण काय केलं की हा प्रयोग कशा पद्धतीने चालतो, यशस्वी कशा पद्धतीने होतो, अडचणी काय येतात, म्हणून आपण महाराष्ट्रामधले 161 ॲटॉनॉमस कॉलेजेस, 13 विद्यापीठांची जी डिपार्टमेंट्स आहेत कॅम्पसेसमधले ते, आणि ज्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन फॅसिलिटीज आहे असे साधारणतः 1250 महाविद्यालय, या ठिकाणी NEP पहिले इंट्रोड्यूस केले 23-24 मध्ये. मग आपण त्यांचे अनुभव बघितले, त्यांच्या संस्था चालकांच्या बैठका घेतल्या आणि त्यामध्ये आपण त्यांचे अनुभव पाहिले. तर आपल्याला असं दिसलं की एकूणच विद्यार्थी जो आहे तो NEPमुळे समाधानी आहे, कारण त्याला चॉईस मिळतोय, त्याला फ्रीडम मिळत आहे. आज मला सांगा तुम्ही की एक कल्पना करा, जेव्हा NEP आपल्याकडे परिपक्व होईल, मॅच्युअर्ड होईल. मी तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधला एखादा विद्यार्थी, त्याला हिस्ट्रीसारखा विषय जर त्यांनी घेतलेला असेल आणि SP कॉलेजमध्ये हिस्ट्रीमधलाच एक कंपोनंट चांगल्या पद्धतीने शिकवला जात असेल तर NEP तुम्हाला ही लिबर्टी देते
की तुम्ही SP मधला देखील एखादा कोर्स पूर्ण करू शकतात. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं एक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असेल, म्हणजे त्याचं जसं आपलं बँकेमध्ये सेव्हिंगचं अकाउंट असतं तसं तो फर्स्ट इयरला आल्यानंतर त्याचं एक अकाउंट उघडलं जाईल. त्या अकाउंटमध्ये त्याचे ग्रेड जे आहेत ते ग्रेड्स त्याच्यामध्ये डिपॉझिट केले जातील. मग हे ग्रेड्स मी वेगवेगळ्या संस्थांमधनं पूर्ण करू शकतो, याची मला मुभा दिलेली आहे. ह्या संस्थेमधनं मी करू शकतो, काही ग्रेड दुसऱ्या संस्थेतनं करू शकतो आणि ते सगळे माझ्या अकाउंटला जमा होतील. ही मुभा आजपर्यंत आपल्याला कधी पण नव्हती. एंट्री एक्झिटची फॅसिलिटी आपल्याला नव्हती. हा एंट्री एक्झिटची फॅसिलिटी. आणि एक असं आहे की तुम्ही फर्स्ट इयरला शिक्षण सोडल्यानंतर तुमचे काही कारणं असू शकतात, आर्थिक कारणं असतील, तुम्हाला रोजगाराची संधी मिळाली असेल, तुम्ही उद्योगामध्ये गेले असाल, तर तुम्हाला 7 वर्षाचा स्पेस दिला. 7 वर्षात तुम्ही कधी पण परत येऊ शकता आणि आपलं उरलेलं शिक्षण पूर्ण करू शकता. ही फ्लेक्झिबिलिटी, ही लवचिकता आजपर्यंत आपल्या शिक्षण व्यवस्थेत नव्हती. म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला मला पर्यायच नव्हता, केवळ राज्यशास्त्र शिकावं लागायचं. पण तो माझा मेजर विषय असताना आता 40% मायनर आहे. त्या मायनरमध्ये मी म्युझिक शिकू शकतो, मी अभिनय शिकू शकतो, मी एन्व्हायरमेंट सायन्स शिकू शकतो, मी लॉचा विषय घेऊ शकतो, मी कॉमर्सचा विषय घेऊ शकतो. ही फ्लेक्झिबिलिटी आपल्या काळात नव्हती, जी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी महत्त्वाचं योगदान हे NEPच्या माध्यमातून होणार आहे. आता तुम्ही सांगितले की याच्यामध्ये मल्टिपल एंट्री अँड एक्झिट पॉईंट्स आहेत आणि NEPचा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन हा एक पॉईंट आहे की त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप आहे. परंतु हे सगळं इन्स्टिट्यूशनल लेवलला ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाईल? आता याचं मॅनेजमेंट त्वरित नाही होणार. आपण आत्ता सुरुवात केलेली आहे. हा प्रॉब्लेम कधी होईल? सेकंड इयर, थर्ड इयरला होईल. आता त्याच्यासाठी एक युनिफॉर्मिटी आणावी लागेल. म्हणजे काय आहे की प्रत्येक विद्यापीठ, आपल्याकडे 13 विद्यापीठ आहेत, तर ज्या वेळेला तुम्हाला एंट्री एक्झिटचा ऑप्शन द्यायचा आहे त्यावेळेला 13च्या 13 विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला परीक्षा व्हावी लागेल. एकाच वेळेला एक्झामचे रिझल्ट डिक्लेअर करावे लागतील. नसता असं होईल की मी एका कॉलेजमधनं सपोज किंवा एका विद्यापीठातनं कोर्स केला, दुसऱ्याचा रिझल्टच लागला नाही, तर माझे जे तिथले क्रेडिट आहेत ते माझ्या अकाउंटला डिपॉझिटच होणार नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला युनिफॉर्मिटी आणावी लागेल. कोर्स कंटेंटमध्ये युनिफॉर्मिटी आणावी लागेल. आपल्याकडे प्रत्येक विद्यापीठामध्ये कोर्स कंटेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स कंटेंट्स आहेत. प्रत्येकाचा ॲडमिशन सुरू म्हणजे प्रत्येकाचं सत्र सुरू होण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक विद्यापीठ आपल्या परीक्षा आपापल्या पद्धतीप्रमाणे घेतील. काही जण 10-15 दिवसात रिझल्ट लावतात, काही 30 दिवसात रिझल्ट लावतात, काही 45 दिवस घेतात रिझल्ट लावण्यासाठी. तुम्हाला खरं तर 2016च्या कायद्यानुसार तुम्हाला 30 दिवसात रिझल्ट लावणं मॅन्डेटरी आहे, पण हे सगळ्यांकडनंच फॉलो होतं असं नाही आहे. त्यामुळे आपण बोर्ड ऑफ स्टडीज कॉन्स्टिट्यूट केलेला आहे. आपण ऑनलाईन कोर्सेसची फॅसिलिटी आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर ही युनिफॉर्मिटी येण्यासाठी, ही परिपक्वता येण्यासाठी 1-2 वर्ष जातील. आणि त्यानंतर हा एंट्री एक्झिट जो ऑप्शन आहे तो विद्यार्थ्यांना इनव्हेरिबली तो अवेलेबल करून दिला जाणार आहे. आणखीन एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपलं राज्य सरकार विशेष करून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप सारे प्रयोग करत आहे, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. हे बघा, आपण यावेळेला शिक्षणाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासासाठी आपण प्रयत्न करतो. शिक्षणाचा संख्यात्मक विकास म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे विद्यापीठांची संख्याही वाढती आहे. ते आपण का वाढवतो आहोत की जेणेकरून स्मॉल युनिट असेल तर ते मॅनेजेबल असतं. तुम्हाला त्वरित एक्झाम. दुसरा असा मुद्दा आहे की जर तुम्हाला, मी फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरमध्ये आहे, कोल्हापूरला काही संस्था एकत्र आल्याने विद्यापीठ काढायचं ठरवलं, तर कोल्हापूरमध्ये मेटलर्जी सारखा किंवा धातू उद्योग सारखा मोठा उद्योग आहे ज्यामध्ये साधारणतः 1-1.5 लाख लोक तिथं एम्प्लॉई आहेत. मला असं वाटलं की मी मेटलर्जीशी निगडीत एखादा कोर्स सुरू करावा. जर आपण पारंपरिक विद्यापीठाच्या रचनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मग तुमच्याकडे वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे त्याला मान्यता मिळेल, मग ती मिळाल्यानंतर तो कोर्स सुरू होईल. जर माझं एक स्मॉल युनिट असेल, 2-3 कॉलेज असेल, माझे विद्यापीठ असेल, तर मी लोकल रिक्वायरमेंटला धरून बराबर कोर्सेस स्टार्ट करू शकतो. आणि हा इतका मोठा, जसं तुमच्याकडे अमरावतीमध्ये कॉटन हब आहे, आज सगळ्यात मोठी कॉटन इंडस्ट्री म्हणा किंवा कॉटन क्षेत्रातलं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी काही कोर्सेस निघू शकतात. आज फूड प्रोसेसिंग युनिट जळगावसारख्या ठिकाणी केळीचं फूड प्रोसेसिंग आहे, त्याच्याशी निगडीत काही अप्लाइड कोर्सेस तुम्ही सुरू करू शकतात. आज तुम्ही संभाजीनगरला गेलात तर तुम्हाला अजंता एलोरा केव्स तिथं आहेत, तर तुम्हाला जळगावमध्ये जरी पण तो एक हब बनू शकतो टुरिझमचा. टुरिझमशी निगडीत तुम्ही काही कोर्सेस सुरू करू शकता. याने काय होणार आहे की जितके स्मॉल युनिट्स आहेत तितकं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन फास्ट होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण याचा प्रयत्न करतो आहोत की ह्या सगळ्यामध्ये ह्या संस्थांची क्षमता एवढी वाढावी, म्हणून आपण करतो की त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल कसे घडून आणता येतील. आणि म्हणून आपण काय केलं की गुणात्मक बदल घडून आणण्यासाठी पहिले NAAC म्हणजे जे नॅशनल ॲक्रेडिटेशनचं आहे, असेसमेंटचा जो काउन्सिल आहे, आणि जे NAACचं आहे ते आपण मॅन्डेटरी केलं. आता मुद्दा असा आहे की या असेसमेंट ॲक्रेडिटेशनची प्रोसेस खरं तर NAACच मॅन्डेटरी करत नाही, पण महाराष्ट्र सरकारने ते मॅन्डेटरी केलं.
बरं ते मॅन्डेटरी केल्यानंतर आपण त्याचा खूप मोठा आम्हाला थोडा विरोधही सहन करावा लागला. पण आपण त्याच्या संदर्भामध्ये सक्ती केल्यामुळे मी आपल्या माहितीसाठी सांगतो, की महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये नॅकच्या ॲक्रिडिटेशनमध्ये अव्वल स्थानावरती आहे. आणि आज आपल्याकडे साधारणतः 2000 संस्थांनी नॅकचं ॲक्रिडिटेशन केलं. नंबर 2ला कर्नाटक आहे आणि कर्नाटक जवळपास 1000 पण नाही आहे. म्हणजे 1000चा डिफरन्स आहे. त्यामुळे नॅक ॲक्रिडिटेशनमध्ये आहे. ॲटोनॉमस कॉलेजेसची संख्या आपल्याकडे वाढती आहे. आपण महास्वयं नावाचं ऑनलाईन पोर्टल सुरू करतो, ऑनलाईन कोर्सेस ऑफर करण्यासाठी करतोय. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससारखी केलेलं आहे. इंटर्नशिपच्या गाईडलाईन्स आपण इश्यू केलेल्या आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटीचा नवीन फॉर्मॅट जो आपण आणलेला आहे त्याच्या माध्यमातून केलेला आहे. आज राज्य सरकारने मुलींसाठी 100% शिक्षणात सवलत ही योजना आणलेली आहे. तर या योजनेबद्दल आम्हाला सांगा की कशा प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट करताय आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला कशा प्रकारे पाहायला मिळत आहेत. आपण मुलींसाठी जे शिक्षण प्रतिपूर्तीचं आपण कम्प्लिटली जे एज्युकेशन आहे ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांचं केलं आहे. त्यांचं शिक्षण शुल्क असेल, त्यांचं परीक्षा शुल्क असेल, हा 100% माफ करण्याचा अत्यंत क्रांतिकारी निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट्स तुम्हाला दिसायला लागलेत. आणि त्यामुळे आपल्याकडे मुलींची संख्या ही हायर एज्युकेशनमध्ये वाढली आहे. नुकतंच जो सर्वे झाला आणि काही वर्तमानपत्रात बातम्या आल्या, 25,000 मुलींची संख्या ही उच्च शिक्षणामध्ये वाढली आहे. या आमच्या म्हणजे आपण जो याच्या संदर्भातला निर्णय घेतला मुलींचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा, त्याचा खूप मोठा फायदा हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलींना होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ही इतकी युनिक स्कीम आहे की ज्याच्या माध्यमातून केवळ महिलांचं सक्षमीकरण होणार नाही, एम्पॉवरमेंट होणार नाही, तर मुलींचं विवाहाचं वय पण वाढणार आहे. आज मुलींच्या बाबतीमध्ये विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलींच्या बाबतीमध्ये जे जाणवलं आपल्याला की त्यांच्याकडे 50% फीस देखील भरायला नाही आहे. पण आज जर ती विद्यार्थिनी लॉमध्ये येणार असेल, बी एडमध्ये येणार असेल आणि ज्यांची ट्युशन फीस ही साधारणतः 3,500 आहे, बी एडमध्ये तर आणखीनही जास्त आहे, जर त्यांची ट्युशन फी 100% माफ झालेली असेल तर त्यांचा मोठा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढणार आहे. आज संपूर्ण भारतामध्ये 4 कोटींच्या आसपास विद्यार्थी आहेत. त्यापैकी 2 कोटी 11 लाख मुली आहेत. महाराष्ट्रामध्ये 43 लाख विद्यार्थी, जवळपास त्याच्यापैकी 21 लाख मुली आहेत. आणि आता त्यांचं प्रमाण आणि त्यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा 28.7 आहे, जो देशाच्या एनरोलमेंट रेशोच्या 1% जास्त आहे. त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण जी मुलींसाठी शिक्षण प्रतिपूर्ती 100% प्रतिपूर्तीची जी योजना आणली ती त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारी ठरेल. नाही, तो निर्णय खूपच महत्त्वाचा आहे आणि त्याने नक्कीच तुम्ही म्हटलं तसं त्याचे इफेक्ट्स पण आता आपल्याला तुरंत पाहायला मिळत आहेत. परंतु हे करत असताना शहरी भागामध्ये असेल किंवा ग्रामीण भागातही असेल मुलींची संख्या वाढली असेल, परंतु जो अतिग्रामीण भाग आहे किंवा ट्रायबल भाग आहे तर त्या भागातील मुलींना या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वेगळी काही तरतूद आहे त्यामध्ये किंवा असं काही? फार उत्तम प्रश्न विचारला. आता अनेकदा असं तुम्ही इमॅजिन करा की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स जी पुण्यामध्ये आहे, जी अर्थशास्त्रामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणारी, अप्लाइड रिसर्चच्या बाबतीमध्ये आणि संपूर्ण भारतातच नाही तर जगामध्ये प्रसिद्ध असणारी संस्था. आता त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, रिसर्च याच्यासाठी लिमिटेड सीट्स आहेत, तर ते सगळ्यांनाच अकोमोडेट करू शकत नाही. पण जर गोखलेने एक ऑनलाईन कोर्स तयार केला आणि आमच्या महास्वयं पोर्टलवरती अपलोड केला, तर आपण धरू चंद्रपूर जिल्ह्यामधल्या मूल तालुक्यामधली एखादी आमची विद्यार्थिनी तो कोर्स ऑनलाईन घेऊ शकते. आपल्याला NEP मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये 40% कोर्सेस ऑनलाईन पूर्ण करण्याची मुभा आहे. आणि ज्या विद्यापीठांना त्यांचा 3.5+ नॅकचा ग्रेड आहे त्यांना ते अलाउड केला. मुंबई युनिव्हर्सिटी आहे, शिवाजी विद्यापीठ आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे आणि जसं YCMOUचं मॅन्डेट आहे. आता हे ऑनलाईन कोर्सेस तयार करतील. भांडारकर इन्स्टिट्यूट आहे की जे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. डेक्कन इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं एका विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रावीण्य आहे. या संस्थांनी जर आपापल्या प्रावीण्य क्षेत्र असलेल्यामध्ये कोर्सेस डेव्हलप केले तर महाराष्ट्रभरातले विद्यार्थी त्याचा फायदा घेऊ शकतील. आणि त्यामुळे हा आपल्याला असं होणार नाही की मला पुण्यालाच येऊन शिकलं पाहिजे. मग त्या संस्था ज्या कोर्स डेव्हलप करतील त्या एक्झाम पण कंडक्ट करतील. ही फॅसिलिटी आपण महास्वयंच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. परफेक्ट. आणखीन एक होतं महत्त्वाचं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आणलं ते केंद्र सरकारने आणलं, परंतु ते आपल्या शिक्षण संस्थांना ते इम्प्लिमेंट करताना अडचणी येऊ नयेत किंवा आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करते? आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण केवळ औपचारिकता म्हणून धोरण राबवत नाही आहोत. याचं कारण लक्षात घ्या की भारतामध्ये काही राज्यांनी आपापले शासन निर्णय काढून आमच्याकडे लागू झालं. एक्झॅक्टली. अशा प्रकारच्या औपचारिकता करणारं महाराष्ट्र हे राज्य नाही आहे. महाराष्ट्र हे पायंडा निर्माण करणारं राज्य आहे.
जर आपण शिक्षणामधले प्रयोग NEPच्या राबवण्यातले प्रयोग यशस्वी केले नाही, तर मग जे इतर मागास राज्य आहे ते कोणाकडे पाहणार आहेत? म्हणून हा पायंडा आपल्याला तयार करायचा आहे. म्हणून आपण काय केलं, की आपण स्टिअरिंग कमिटी कॉन्स्टिट्यूट केली. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे एक्स व्हाईस चान्सलर डॉक्टर नितीन करमळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली केली. आज 16 जणांची स्टिअरिंग कमिटी होती. या 16 जणांच्या स्टिअरिंग कमिटीने प्रत्येक स्टेक होल्डर बरोबर चर्चा केली. पालकांबरोबर चर्चा केली, प्राचार्यांबरोबर केली, शिक्षकांबरोबर केली, संस्था चालकांबरोबर केली, विद्यार्थ्यांबरोबर केली, नॉन टीचिंग बरोबर केली. सगळ्यांनी घेऊन त्यांनी सजेशन दिलेले आहे. त्यांचा सगळ्यांचा स्टडी करून अत्यंत सिस्टमॅटिकली आपण NEP राबवलं. आपण त्या संदर्भात 4 समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आपण केले. माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यबल गट आपण स्थापन केला. त्यामुळे आपण असं कोणतंही ज्याला आपण म्हणतो की हॅपाझार्ड पद्धतीने काही निर्णय घेता असं केलं. आपण 2 वर्ष घेतली आहेत आणि त्यामुळे अडचणी जरी असतील तर आपल्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. त्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून अडचणी येत्या काळामध्ये आपण दूर पण करणार आहोत. आणखीन एक सर, म्हणजे मगाच्या प्रश्नाला धरून माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हटलात की स्वायत्तता आपण देतोय, इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट्सला आपण प्रमोट करतोय की त्यांनी कोर्सेस डिझाईन करावेत वगैरे, परंतु तुम्हाला असं नाही वाटत की कुठेतरी यांना या लेवलची जर आपण कोर्स डिझाईन करणं, डिग्री अवॉर्ड करणं असे जर आपण त्यांना पॉवर्स दिल्या तर कुठेतरी दर्जात्मक डिग्रेडेशन आपल्याला दिसू शकतं त्यामध्ये? हे बघा, आपण क्वालिटी कंट्रोल त्याच्यावर कसं केलं जाऊ शकेल? मुख्य मुद्दा असा आहे की ज्यांना स्वायत्तता देण्याचं काम UGC युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचं आहे. त्यामुळे स्वायत्तता देताना त्याचे पॅरामीटर्स हे चेक केले जातात. आपण ज्यांना क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून करतोय त्याच्यामधलं एक महाविद्यालय ज्याला लीड इन्स्टिट्यूट म्हणतो हे स्वायत्त असणं, ते NAACचं ॲक्रिडिटेशन असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांना स्वतःची एक्झाम कंडक्ट करण्याचा अनुभव आहे, स्वतःचं BOS आहे, स्वतःची गव्हर्निंग बॉडी आहे, जे कोर्सेस कंटेंट तयार करता आहेत, त्याच्या अनुषंगाने परीक्षा घेतात, अशांनाच आपण क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये इन्व्हॉल्व करतोय. आणि त्यामुळे UGC पण ह्या सगळ्या गोष्टी पारखते. NAACचं ॲक्रिडिटेशन आपण मॅन्डेटरी करून टाकलेलं आहे. त्यामुळे क्वालिटीविषयी आपण कुठेही कॉम्प्रोमाइज करणार. आणि आपण कोणतीही गोष्ट क्लस्टर विद्यापीठ काढायचे म्हणून सरसकटपणे काढा रे असं म्हणून आपण करत नाहीत. प्रत्येक ठिकाणी आपला क्वालिटी चेक आहे. याची एक प्रोसेस आहे प्रत्येक गोष्टीची. त्यांना ॲप्लिकेशन करावं लागतं, त्याच्यामध्ये तज्ज्ञ व्यक्त्यांची स्क्रुटिनी कमिटी असती, तो DPR त्यांच्याकडनं स्क्रुटिनी केला जातो, त्याच्यानंतर स्पॉट व्हिजिट्स असतात, त्या स्पॉट्स व्हिजिटमध्ये व्हेरियस पॅरामीटर्स केले जातात. ह्या सगळ्या केल्यानंतर ते विद्यापीठाच्या रूपाने ते येतं. त्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती रिगरस आहे. कुठेही क्वालिटीच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कारण याचा संबंध डायरेक्ट मुलांच्या शैक्षणिक जीवनाशी आहे, त्यांच्या करिअरशी आहे. त्यामुळे इथं कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्ही आता सांगितले की 40% शिक्षण किंवा कोर्स तुम्हाला ऑनलाईन ई-लर्निंगच्या माध्यमातून करायची मुभा आहे. परंतु आता परत आपण थोडंसं जाऊयात की रिमोट भागामध्ये राज्याच्या, आजही आपल्या राज्यामध्ये बराचसा असा भाग आहे की ज्या ठिकाणी इंटरनेट असेल किंवा बाकीच्या सुविधा असतील तेवढ्या प्रमाणामध्ये नाही आहेत. ही जी डिजिटल गॅप आहे ती आपण कशी भरून काढणार आहोत याच्यामध्ये? नाही, यामध्ये आपल्याला आता एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होणार आहे. आपण हे सगळे कोर्सेस ऑनलाईन पद्धतीने महास्वयंवरती उपलब्ध करून देऊ. जसं UGCचं स्वयं नावाचं पोर्टल आहे, त्या स्वयं पोर्टलवरती आजही विद्यार्थी जातात आणि ते विद्यार्थी स्वयंमधले आपले कोर्सेस ऑप्ट करतात. परंतु स्वयंच्या बाबतीमधल्या काही अडचणी अशा आहेत की स्वयंमधले काही कोर्सेस जे आहेत हे पेड कोर्सेस आहेत, त्यांचा टाइम टेबल आपल्या विद्यापीठांच्या टाइम टेबलशी मॅच होत नाही. त्यामुळे आपण महास्वयंची परमिशन आपल्याला मिळाली, महास्वयं आपण लॉन्च केलं, त्याचा MOU पण झालेला आहे. आता याच्यातनं होणार असं आहे की या बाबतीमध्ये केवळ मोबाईलवरती नाही, पण ज्या महाविद्यालयांना ते कोर्सेस ऑप्ट करायचे आहेत ते लीड इन्स्टिट्यूट बरोबर, म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स त्यांच्याबरोबर त्यांचं MOU असेल, त्या MOUच्या माध्यमातून आपण त्यांना ती फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहे. दुसरं आपण काय केलं की MOUची फॅसिलिटी दिली, म्हणजे जे रिमोट भागातले कॉलेजेस आहेत त्यांनी इतर कॉलेजेस बरोबर टायअप करायचं. दुसरं आपण मेंटर मेंटी स्कीम केलेली आहे. काही महाविद्यालयांना जे लीड महाविद्यालय त्यांना जबाबदारी दिली की ग्रामीण भागातले रिमोट भागातले जे महाविद्यालय त्यांची आपण मेंटरशिप करा. त्यामुळे आपण या बाबतीमधली देखील काळजी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की हे मेंटर मेंटी जी स्कीम आहे ज्याच्या माध्यमातून आपण NAAC असेल किंवा इतर क्वालिटी रिफॉर्मचा विषयी प्रयत्न करतो ती येत्या काळामध्ये यशस्वी ठरणार. की आता आपण जर पाहिलं नवीन शैक्षणिक धोरण तर त्याच्यामध्ये मातृभाषा हा जो विषय आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये कंपल्सरी केला आहे. आणि महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर बहुभाषिक राज्य आहे. तर याच्यामध्ये ह्या इम्प्लिमेंटेशनला नेमके काय अडथळे येतील किंवा त्याच्याबद्दल सरकारचं काय धोरण असेल? नाही, आता तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सगळेजण अत्यंत त्या बाबतीमध्ये नशिबान आहोत की आपल्याला आपल्या भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.
आणि अत्यंत महत्त्वपूर्ण बाब जी घडलेली आहे, जी आपल्याला विटनेस आपल्या काळामध्ये करता आलेली आहे. दुसरं, आपल्याला आता मराठी भाषेला केवळ अभिजात भाषा म्हणून न ठेवता त्याला ज्ञान भाषेमध्ये परावर्तित करायचं आहे. आणि ज्ञान भाषेमध्ये जर त्याला परावर्तित करायचं असेल तर एनईपी हे उत्तम माध्यम आहे. एनईपी एनकरेज करते की मातृभाषेतनं शिक्षण दिलं जावं. आता त्यासाठी काय करावं लागेल? जर तुम्हाला मातृभाषेतनं शिक्षण द्यायचं असेल, तुम्हाला क्वालिटी कोर्स कंटेंट्स हे मातृभाषेत तयार करावे लागतील. मी सातत्याने उदाहरण जपान आणि रशिया या 2 देशांचं देत असतो. एखादं उत्तम पुस्तक इतर भाषांमध्ये किंवा इंग्लिशमध्ये आलं तर ते त्वरित किंवा तात्काळ ते पुस्तक जापनीज लँग्वेजमध्ये किंवा रशियन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केलं जातं. त्याच्यामुळे भाषेचा शब्दसंचय वाढतो आणि मुलांना क्वालिटी कंटेंट्स मिळतात. म्हणून आपण काय केलं की आपण IIT पवई बरोबर एक MOU केला आणि त्यांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं ज्याला उडान असं म्हणतात, की जे त्वरित ट्रान्सलेट करून देतं. त्यामुळे आपण काही पुस्तकं, ही आमची शासकीय महाविद्यालयातली काही पुस्तकं आपण ट्रान्सलेट करून घेतली, त्याच्या सॉफ्ट कॉप्या होऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर आपण प्रत्येक विद्यापीठाला सांगितले की तुम्ही कमिटी कॉन्स्टिट्यूट करा, काही पुस्तकं आयडेंटिफाय करा आणि ती पुस्तकं उडान सॉफ्टवेअरला द्या आणि त्याच्या माध्यमातून ट्रान्सलेट करून घ्या. ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. त्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी आपल्या संचालनालयाकडनं पत्रव्यवहार हा विद्यापीठांबरोबर केलेला आहे. मला असं वाटतं की आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे मराठी भाषेला जो एक आदर, एक रिस्पेक्ट हा दिला गेला पाहिजे, बेसिकली अकॅडमिक फील्डमध्ये दिला गेला पाहिजे. आणि त्यासाठी मी तर नेहमी अपील करेल आमच्या सर्व प्राध्यापकांना की जसे ते इंग्रजीमध्ये मोठमोठ्या जर्नल्समध्ये आर्टिकल्स लिहितात, तशाच पद्धतीचे क्वालिटी आर्टिकल्स त्यांनी आता मराठीमध्ये लिहिलं पाहिजे आहे. कारण त्याच्या माध्यमातूनच आपली मराठी भाषा ही ज्ञानभाषा बनणार आहे. परंतु तो जो विषय कंपल्सरी केला आहे त्याला काही विरोध होतोय लोकांकडनं? नाही, हा विरोध असण्याचं कारण नाही. मातृभाषेतनं शिक्षणासाठी कशाला कोणाचा विरोध नाही, असेल? पुढे चालून इंग्रजी ही तुमची व्यवहाराची भाषा असणार आहे आणि बाकीच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला असेल किंवा उच्च शिक्षणासाठी म्हणा, त्या गोष्टींसाठी तुम्हाला इंग्रजीची आवश्यकता पडते. नाही, म्हणूनच आपण एकतर तुम्ही लक्षात घ्या, म्हणूनच आपण क्वालिटी कंटेंट्स हे मराठी भाषेमध्ये तयार करण्यावरती भर देतो आहोत. आता हे त्वरित होईल का? नाही होणार. या प्रक्रियेला वेळ लागेल. आता आपण पॉलिटेक्निक, आपण आजपर्यंत कल्पना जरी केली होती का की पॉलिटेक्निकमधली पुस्तकं मराठीत मिळतील? पण आज पॉलिटेक्निकमधली सर्व पुस्तकं मराठीत ट्रान्सलेट झालेली आहेत आणि साधारणतः 30% विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये पॉलिटेक्निक ऑप्ट केलेलं आहे. इंजिनिअरिंगची पुस्तक ट्रान्सलेशन करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे जे आजपर्यंत कधीच घडलेलं नव्हतं, त्या गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत. हाच प्रकार मग सोशल सायन्सच्या बाबतीत, खरं तर BAच्या विषयी मराठी पुस्तकं अवेलेबल आहेत. मुख्य प्रश्न येणार तुम्हाला सायन्सच्या बाबतीमध्ये येणार आहे, कॉमर्सच्या बाबतीमध्ये येणार आहे. ती पुस्तकं ट्रान्सलेट करण्याची आहेत. ती ट्रान्सलेट करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. आणखीन एक सर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या आधीच्या उत्तरांमध्ये हा विषय घेतलेला आहे, पण याच्यामध्ये थोडंसं सविस्तर सांगा की वोकेशनल ट्रेनिंग प्रमोट करण्यासाठी NEP मध्ये नेमकी काय तरतूद आणि कशा प्रकारे हेल्प होणार आहे? व्यावसायिक क्षेत्रामधलं कौशल्य हे विद्यार्थ्याला मिळावं, त्यासाठी इंटर्नशिप सारख्या फॅसिलिटीज आपण आणलेल्या आहेत. आता हा कशा स्वरूपाने आहे? अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की आपल्याकडे 43 लाख विद्यार्थी, मग एवढे लोक विद्यार्थी इंटर्नशिप कुठे करणार? ते इंटर्नशिप म्हणजे सगळ्यांनी MNCs मध्ये जाऊन इंटर्नशिप केली पाहिजे असं गरज नाही आहे. इंटर्नशिप तुम्ही एखाद्या महाविद्यालयात असाल तर एखादा आर्ट्सचा विद्यार्थी त्याच महाविद्यालयामधलं एकूण अकाउंट सेक्शन कसं चालतं हे सुद्धा इंटर्नशिपचं प्लॅटफॉर्म ठरू शकतं. अगदी ग्रामपंचायतीचं जिथं रिमोट खेड्यात गेल्या तरी किमान तुमचे शासनाचे 3 प्रतिनिधी त्या याच्यामध्ये असतो, तो ग्रामसेवक पण तिथं असतो. तर तुम्ही अशा ठिकाणी जाऊन सुद्धा इंटर्नशिप करू शकता. आज तुम्ही विद्यापीठामध्ये जा, विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स असतात. आज विद्यापीठामध्ये एक्झाम सेक्शन आहे, अकाउंट सेक्शन आहे, या सगळ्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही इंटर्नशिप करू शकता. त्यामुळे इंटर्नशिप करणं म्हणजे कोणतं तरी MNCत जाणं ते करणं असं नाही आहे. तर आपलं डिग्री करत असताना विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण व्यवस्थित गाईडलाईन्स या आपण इंटर्नशिपच्या बाबतीमध्ये घोषित पण केल्या. आणखीन एक खूप महत्त्वाचा विषय असा आहे की शिक्षक हा खूप महत्त्वाचा दुवा आहे या सगळ्या विषयातला. शिक्षकांच्या ट्रेनिंगसाठी किंवा त्यांच्या प्रशिक्षणासाठी अशी काय यंत्रणा सरकारने निर्माण केलेली आहे की त्यांच्या टीचिंग ॲबिलिटीज ज्या इन्क्रीज होतील किंवा त्यांचे जे प्रोफेशनल स्किल्स असतील ते इन्क्रीज होतील, त्यासाठी काय नेमकी तरतूद आहे? आपल्याकडे अनेक पद्धतीने आपण त्यासाठी प्रयत्न करतो. एक तर NEPच्या बाबतीमध्ये शिक्षकांचं ओरिएंटेशन व्हावं अशा दृष्टिकोनातून आपण स्वतः विद्यापीठांबरोबर त्यांच्या एकूणच कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशननी आपण अनेक अशा प्रकारचे वर्कशॉप्स घेतलेत की ज्या ठिकाणी टीचर्सला आपण ट्रेनिंग दिलं आहे. दुसरं ट्रेनिंगसाठी आपण महाराष्ट्र हे एकमेव पहिलं राज्य असं म्हणून चाला तुम्ही देशातलं की ज्यांनी MSFDA म्हणजे महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी ही काढलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण क्वालिटी एज्युकेशन ट्रेनिंग
हे शिक्षकांना देतोय. वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग साधारणतः आत्तापर्यंत आपण 3-3.5 लोकांचं ट्रेनिंग त्या माध्यमातून आपण पूर्णपण केलेलं आहे. त्यामुळे ट्रेनिंगचा पार्ट हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. साधारणतः आपल्याकडे 21,000 विद्यार्थी, साधारणतः 33,000 आपल्या टीचिंगच्या पोस्ट आहेत आणि 22,000 जर आपल्याकडे वर्किंग असतील, तर आता MSFD आपला पूर्ण जे MSFDच्या माध्यमातून आमची एक योजना पण आहे की NEPचं ट्रेनिंग हे लार्जर स्केलवरती अख्ख्या टीचर्ससाठी हे आपण इम्प्लिमेंट करायचं. त्यामुळे ट्रेनिंगचा भाग हा महत्त्वपूर्ण आहे. फक्त आम्ही त्याला टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्यापैकी NEP ही आता शिक्षक वर्गांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत लवकरच पोहोचेल. आणखीन एक खूप महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जे मार्जिनलाइज कम्युनिटीमधील जे विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील, तर त्यांच्यासाठी अशी काही वेगळी याच्यामध्ये तरतूद आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी? त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण आपल्याकडनं अत्यंत जाणीवपूर्वक आणि प्रोॲक्टिव्हली प्रयत्न हे सातत्याने करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केलेला होता की जसं आपण आत्ताच आपण राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने एक महत्त्वाची शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे 2017 आणि त्याच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न 8 लाखांच्या खाली आहे, मग ते OBC असतील, EWS असतील किंवा SEBC असतील, या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण 100% म्हणजे जे नॉन ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत, BA BCom BSc आहे, अशा ठिकाणी आपण 100% ट्युशन फीज आहे आणि एक्झाम फीज रिएम्बर्समेंट हे ऑलरेडी 2017 पासून राबवतोय. ही योजना फक्त ट्रेडिशनल कोर्सेससाठीच आहे की प्रोफेशनल कोर्सेस इंजिनिअरिंगसाठी MBA साठी पण लागू आहे? सगळ्यांसाठी लागू आहे. ही टेक्निकल एज्युकेशनसाठी आहे, मेडिकल एज्युकेशनसाठी आहे, ॲग्रिकल्चरसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि त्याचा फायदा मेनली म्हणजे तसं तर आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये फीज कमी असते, पण आज तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये बघाल, मॅनेजमेंटमध्ये बघाल, या सगळ्यांमध्ये, आणि त्याचे पहिले 642 कोर्सेस होते. आता आपण नुकतंच एक GR काढला, म्हणजे 10 ऑक्टोबरलाच एक GR काढला आपण, ज्याच्या माध्यमातून 253 कोर्सेस आणखीन त्याच्यात ॲड केले. आणि आता जवळपास मॅनेजमेंट असेल, हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस असतील, हे सगळे कोर्सेस आता त्यात कव्हर झालेले असल्यामुळे आता मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल कोर्सेसला देखील ॲडमिशन घेता येईल आणि त्यांना कोणत्याही प्रकारची ट्युशन फीज त्यासाठी द्यावी लागणार. पुढचा प्रश्न माझा असा आहे की ज्या खाजगी संस्था आहेत किंवा एडटेक कंपनीज आहेत, त्यांच्यासोबत सरकार काही पद्धतीने कोलॅबोरेशन करते किंवा त्यांना या नवीन शिक्षण धोरणामध्ये कशा प्रकारे इन्कल्केट करून घेते? आपलं एकूणच शिक्षणाचं ओरिएंटेशन जे आहे ते मार्केट ओरिएंटेड एज्युकेशन हा आहे आणि इंडस्ट्री अकॅडमी या पार्टनरशिपच्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहे. हे प्रयत्न आपण 2017 ज्या वेळेला 2016चा जो पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट आला, त्या पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टमध्येच अशा काही प्रोव्हिजन्स आहेत. जसं प्रत्येक विद्यापीठाला एक ॲडवायझरी बॉडीची प्रोव्हिजन आहे आणि त्या ॲडवायझरी बॉडीचा जो चेअरपर्सन असतो तो त्या क्षेत्रामधल्या एखाद्या प्रतिष्ठित इंडस्ट्रीचा किंवा एक प्रतिष्ठित उद्योगपती असतो आणि त्याच्यामधलं त्याच्या मार्गदर्शनाखाली ते विद्यापीठ काम करतं. त्यामुळे ही प्रोव्हिजन इतकी महत्त्वाची प्रोव्हिजन आहे जी बाकी राज्यांमध्ये कदाचित तुम्हाला दिसून येणार नाही, जी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि आता अनेक डिपार्टमेंट्समध्ये आपण अनेक महाविद्यालय हे इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेस सुरू करत आहेत. तुम्ही पुण्याच्या पॉलिटेक्निकचं जर उदाहरण घेतलं तर पुण्याच्या पॉलिटेक्निकनी मर्सिडीज बेंझ बरोबर एक करार केलेला आहे आणि त्यांच्याकडनं मर्सिडीज बेंझला आवश्यक असणारे कोर्सेस हे आपल्या पुण्याच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधनं दिले जात आहेत आणि त्या मुलांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी मिळते. आता नुकतंच महाराष्ट्र सरकारने जर्मनीबरोबर एक करार केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने जर्मनीला 4 लाख मराठी मुलं पुढच्या काही काळामध्ये जातील. त्यांना कोणत्या क्षेत्रामधलं ट्रेनिंग द्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती आमची सगळ्यांची सुरू झालेली आहे. त्यामुळे आता रोजगाराभिमुख शिक्षण, इंडस्ट्रीला इन्व्हॉल्व करून त्याच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण यावरती येत्या काळात भर दिला. बरोबर आहे. आमच्या वेळेस ज्यावेळेस शिक्षक शिकवायचे किंवा असं बोललं जायचं की जे इथं कॉलेजमध्ये शिकलाय ते तुम्ही तिथेच विसरून जा आणि जॉब लागल्यानंतर तिथं काय करायचं हे जॉबमध्ये तुम्हाला शिकवतील, असं जे आहे ते चित्र आता बदलताना दिसेल आपल्याला पूर्णपणे. आणि तशाच प्रकारचं स्किल ओरिएंटेड इंटर्नशिप, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंडस्ट्रीच्या पार्टनरशिप बरोबरच एज्युकेशन असंच पुढचं असणार. विद्यार्थ्यांमध्ये किमान प्राथमिक पातळीवरची तरी आर्थिक साक्षरता असावी, याच्यासाठी या धोरणामध्ये काही तरतूद आहे का? निश्चितपणे फिनान्शियल लिटरसीच्या बाबतीमधला एक कोर्स जो आहे तो आपण महाविद्यालयांना सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये बेसिक लेवलची म्हणजे अगदी बँकचं अकाउंट कसं उघडायचं याच्यापासून शेअर मार्केटपर्यंत
या सगळ्याच गोष्टी किंवा कर्ज काढताना त्यासाठी कशा पद्धतीचा अर्ज भरायचे इथपासून सगळं शिकून देणारे बेसिक लिटरसी या अनेक महाविद्यालयांमध्ये तशा प्रकारचे कोर्सेस हे आता सुरू झालेले आहेत. पुढचा प्रश्न माझा असा आहे की कुठली पॉलिसी ज्यावेळेस येते तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये खूप सारे अडथळे येतात आणि हे तर खूप महत्त्वाचं धोरण आहे. तर हे धोरण इम्प्लिमेंट करताना नेमके काय अडथळे आले आणि तुम्ही त्याला ॲज अ पॉलिसी मेकर म्हणून कसं टॅकल केलं? नाही, आम्हाला असं म्हणायचं आहे की या बाबतीमध्ये आम्हाला यासाठी, कारण आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन ॲज अ टीम म्हणून काम केलं. आम्ही असं नाही केलं की शासनाने काहीतरी निर्णय काढायचे आणि त्यांना विद्यापीठांना सांगायचं की तुम्ही राबवलंच पाहिजे आहे, अशा स्वरूपाने न करता आम्ही ही जबाबदारी स्टिअरिंग कमिटीला दिली. स्टिअरिंग कमिटी वेगवेगळ्या स्टेक होल्डर बरोबर विद्यापीठांबरोबर चर्चा करत होती, कुलगुरूंबरोबर करत होती, वेगवेगळ्या प्राधिकरणांबरोबर करत होती, इतर अधिकाऱ्यांबरोबर करत होती आणि मग स्टिअरिंग कमिटीचे चेअरमन हे शासनाला पत्र लिहायचे आणि त्यांनी सांगायचे की आम्ही हे केलेलं आहे, अशा अशा पद्धतीने केलं आणि स्टिअरिंग कमिटीच्या चेअरमनच्या रिकमेंडेशनवरनं शासनाकडनं जी आर निघायचं. त्यामुळे शासनाने कोणतेही वन साइडेड की आम्ही काढलेलं आणि तुम्ही राबवा असं नाही केलेलं. हे इतकं अप्रतिम कोऑर्डिनेशन आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे वेगवेगळ्या स्तरांवरती म्हणजे विद्यापीठांनी सुद्धा खूप सिस्टमॅटिकली काम केलं याच्यामध्ये. त्यामुळे अडचणीच्या बाबतीमध्ये आम्ही इतकं जास्त ओरिएंटेशनवरती भर दिला, प्रॅक्टिकल ट्रेनिंगवरती आम्ही भर दिला, खूप जास्त पद्धतीने त्याच्यावरती लिखाण करणं, लोकांपर्यंत पोहोचता कसं येईल त्याच्यावर जागरूकता निर्माण करणं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केले. म्हणून आपण 2 वर्ष घेतली. मी तुम्हाला तेच सांगतो, हे आपण 2024-25 लागू केलं. त्याची तयारी ही आपण 2 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे आणि सिस्टमॅटिकली ऑर्गनाइज्ड पद्धतीने प्रयत्न करून आपण NEP राबवलेली. आणखीन एक तुम्हाला सरकारचा प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षांमध्ये सरकारचं, राज्य सरकारचं विशेष करून शिक्षण क्षेत्रातले नेमके गोल्स काय आहेत आणि प्रायोरिटीज काय आहेत? आपलं महाराष्ट्र म्हणून जर विचार करायचा झाला तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे उद्दिष्ट असणार आहे ते म्हणजे केंद्र सरकारची जी ॲम्बिशियस विकसित भारताची योजना आहे, त्या विकसित भारताच्या योजनेमध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीने योगदान देईल, त्यासाठी आवश्यक असणारं स्किल्ड मॅनपॉवर आपण कसं तयार करू शकू, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण कसं करू शकू, क्वालिटेटिव्ह रिफॉर्म्स एज्युकेशनमध्ये आपण कशा पद्धतीने आणू शकू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो हायर एज्युकेशनमधला 35% आहे, तो पुढच्या 5 वर्षांमध्ये 50% जास्त कसा घेऊन जाता येईल. आज मुलींचं प्रमाण हे शिक्षणामधलं 50% पर्यंत जर असेल ते वाढून 75% आपल्याला कशा पद्धतीने घेऊन जाता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. अधिकाधिक विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये येतील, अधिकाधिक संस्था स्वतःचे कोर्सेस फ्रेम करतील, अधिकाधिक संस्था लोकल रिक्वायरमेंटला अनुसरून कोर्सेस तयार करून मुलांना ते ऑफर करतील. हा महत्त्वाचा आपला भाग राहील आणि मराठी मुलं आपली जी आहेत ती वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन ह्या स्किलच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोजगार मिळवतील हे बघणं, हा आपल्या पुढच्या 5 वर्षातले गोल्स आहेत. खूपच मस्त. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, ॲज अ पॉलिसी मेकर म्हणून तुम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना काय मेसेज द्याल? मला असं वाटतं की मी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या माध्यमातून, आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून असा मेसेज देईल की NEP राबवणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आज भारत हा तरुणांचा देश आहे. भारत जर विकसित 25 वर्षानंतर बनणार आहे तर भारत अण्वस्त्रांच्या आधारावर विकसित नाही बनणार. तर भारत विकसित जो बनणार आहे तो तुमच्या तरुणांमध्ये तुम्ही कशा पद्धतीचे कौशल्य टाकतात आणि त्यांना कशा पद्धतीने रोजगाराभिमुख बनवता, यावरती भारत विकसित बनणार आहे. त्यामुळे तुमचे हे जे यंग जनरेशन आहे, जे आपण म्हणतो की आमचं 142 कोटीचं पॉप्युलेशन आहे आणि त्यापैकी 75 कोटी हे 25 ते 35 वयोगटातले आहे, या 25 ते 35 वयोगटातल्या मुलांना जर कौशल्य दिलं गेलं तर भारत विकसित बनणार आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही सीमेवरच्या सैनिकाप्रमाणे आहे. जसं तो रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करतो, तसं शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करावं. त्यामुळे या संदर्भातले कोणतेही गैरसमज ठेवू नका. NEP म्हणजे मातृभाषेतनं शिक्षण, NEP म्हणजे कौशल्य, NEP म्हणजे राष्ट्राचा विकास, याला कोणाचाही विरोध असण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणून NEP काय आहे ते समजून घ्या, त्याविषयीचे गैरसमज दूर करा आणि NEPच्या बाबतीमध्ये एक चांगलं मॉडेल महाराष्ट्रात जर यशस्वी झालं तर इतर राज्य त्याचं अनुकरण करू शकतील. नवीन शिक्षण धोरण किती गुंतागुंतीचं असलं तरी आज काही प्रमाणात त्याबद्दलचे संभ्रम नक्कीच दूर होण्यास मदत झाली असेल, कारण की सरांनी खूपच समर्पकपणे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा द पोस्टमन.